पुणे शहरातील बुजुर्ग पत्रकारांच्या समवेत संवाद करण्यासाठी इथे उपस्थित असलेल्या महिलांचे अध्यक्ष रुपालीताई चाकणकर, माझे सहकारी आणि पुण्याचे कार्याध्यक्ष अमित देशमुख, माझे इतर सर्व सन्माननीय सहकारी, पत्रकार मित्र, महिलांचे प्रतिनिधी, बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यामध्ये आज दिवसभरामध्ये पुण्यनगरीत माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मनसेचे नेते, समाज दिवसभरातले रोड शो हे असताना सुद्धा मी बोललेल्या पत्रकार परिषदेला आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहिला, त्याच्याबद्दल सुरुवातीलाच आपले स्वागतही करतो आणि आभारही मानतो. आपल्याला कल्पना आहे की प्रदीर्घ कालावधीच्या राज्यातल्या महानगरपालिका निवडणुका ह्या होत आहेत. या निवडणुका खरं तर 22 मध्ये 5 वर्षाचा कालावधी संपल्यानंतर अपेक्षित होत्या, परंतु करोना, राज्यातील झालेले बदल, त्याचबरोबर आरक्षणाच्या संदर्भामध्ये उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये असलेल्या याचिका, याच्यामुळे दीर्घकाळ या निवडणुका लांबल्या. आज या निवडणुकीला सामोरं जात असतानाच 1 महिन्यापूर्वी राज्यातल्या नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या. नगरपालिकेच्या निवडणुकीचे आपण जर काही निकाल पाहिले तर राज्याच्या महायुतीच्या सरकारमध्ये शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. काही ठिकाणी आम्ही एकत्रित लढलो, काही ठिकाणी 2 पक्ष एकत्रितपणे लढले, बहुतांश ठिकाणी वेगवेगळे सुद्धा आम्ही लढलो. तरी सुद्धा राज्यातल्या जनतेचा कौल 90% नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महायुतीच्या पाठीमागे राहिला. अधिकाधिक नगराध्यक्ष महायुतीचे त्या ठिकाणी निर्वाचित झाले. आता महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत. या निवडणुका सुद्धा राज्यभरामध्ये लढताना भारतीय जनता पक्ष, शिवसेना, मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि इतर काही ठिकाणी एकत्रितपणाने निवडणुका लढतात. तिन्ही पक्ष एकत्रित निवडणुका लढतायत. कोल्हापूर आणि जळगाव, नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना एकत्रितपणाने निवडणुकीला समोर जात आहे. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी युती किंवा आघाडी त्या ठिकाणी झालेली आहे. मी संबंध राज्यभराचा दौरा पूर्ण केला. त्यामध्ये मराठवाड्यातले छत्रपती संभाजी महाराज नगर महापालिका, जालना, परभणी, नांदेड, दादांनी स्वतः लातूरचा दौरा त्या ठिकाणी केला. विदर्भामध्ये अकोला, अमरावती, चंद्रपूर, नागपूर अशा 4 महानगरपालिका आहेत. आणि मग उत्तर महाराष्ट्रामध्ये अहिल्यानगर, नाशिक, धुळे, मालेगाव, जळगाव या महापालिका आहेत. पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने पुणे, पिंपरी चिंचवड, सांगली, इचलकरंजी, कोल्हापूर या महापालिका आहेत. आणि मुंबईमध्ये मुंबईसह ठाणे, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, नवी मुंबई, मीरा भाईंदर, वसई विरार या महानगरपालिकेच्या निवडणुका त्या ठिकाणी होत आहेत. संबंध राज्यभरामध्ये मी बऱ्याच ठिकाणी फिरलो तर राज्यामध्ये महायुतीलाही अनुकूल वातावरण आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रितपणाने लढतोय इतर पक्षांच्या सोबत इथेही आहे. जिथे आम्ही स्वतंत्रपणाने निवडणुका लढतो तिथे सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी नगरपालिकेच्या वेळेला जसं वातावरण होतं तसं वातावरण त्या ठिकाणी निश्चितपणाने पुण्यामध्ये आम्ही स्वतंत्रपणाने लढतो आहोत. आणि आपल्याला कल्पना असेल की आचारसंहिता जाहीर होण्याच्या दिवशीच पुणे शहरातील अनेक कामांचं लोकार्पण सोहळा होता, ज्याला मुख्यमंत्री उपस्थित होते, देवेंद्रजी, उपमुख्यमंत्री अजितदादा सुद्धा उपस्थित होते. त्याच वेळेला त्यांनी पत्रकारांशी वार्तालाप करताना सांगितलं की पुणे आणि पिंपरी चिंचवड या महापालिकेमध्ये भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 2 प्रमुख पक्ष आहेत. त्याच्यामुळे आम्ही दोघेही मैत्रीपूर्ण वातावरणामध्ये निवडणुका लढणार आहोत. आणि ही स्ट्रॅटेजी ठरत असताना प्रदेशाध्यक्ष म्हणून मी सुद्धा त्यांच्याकडे उपस्थित होतो. जे राजकीय समीकरण मांडलं गेलं ते अत्यंत योग्य होतं. आणि त्याच्यातून पुणे शहर असेल किंवा पिंपरी चिंचवड असेल इथे आम्ही आता स्वतंत्रपणाने निवडणुका लढतो आहोत. राज्यभरातलं चित्र आशादायक असतानाच कालपासून मी पुणे पिंपरी चिंचवडच्या परिसरामध्ये आहे. काल पिंपरी चिंचवडमध्ये होतो, संध्याकाळी काल वारजेमध्ये होतो, आज आपल्याशी संवाद करतोय. निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा,
यांनी पूर्णपणाने लक्ष केंद्रित करत या दोन्ही शहरामध्ये संबंध विभाग त्यांनी पिंजून काढत एक रणनीती पक्षाची म्हणून त्या ठिकाणी ठरवली आणि या निवडणुकीला सामोर जात असतानाच आदरणीय पवार साहेबांच्या नावाने असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हाही या निवडणुकीमध्ये सोबत आम्ही एकत्रितपणे त्या निवडणुकीला लढतो. पिंपरी चिंचवडमध्ये काही ठिकाणी शिवसेना सुद्धा सोबत आहे. त्या निवडणुकीमध्ये सुद्धा एक चांगल्या पद्धतीची कामगिरी शहरामध्ये निश्चितपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी होईल असा मला विश्वास आहे. एकेकाळी पुणे पिंपरी चिंचवड काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला होता. दीर्घकाळ करमाडीने या शहरामध्ये नेतृत्व केलं. स्वर्गीय करमाडी साहेबांनी पिंपरी चिंचवडच्या परिसरामध्ये नगरपालिका स्थापन झाली त्याला अण्णासाहेब मंगळ त्यानंतर प्राध्यापक रामकृष्ण मोरे यांनी नेतृत्व केलं. पण अजितदादांनी प्रामुख्याने या दोन शहरामध्ये पक्षाच्या वतीने लक्ष घालण्याची भूमिका ठरवल्याच्या नंतर एक हाती सत्ता पुणेकरांनी आणि पिंपरी चिंचवडकरांनी दादांच्या हातामध्ये त्या ठिकाणी दिली आणि या दोन्ही शहरामध्ये झालेल्या पायाभूत सुविधांचा प्रचंड विकास पुणेकर आणि पिंपरी चिंचवडकर अनुभवत आहेत. मला आठवतं की मी नगरविकास राज्यमंत्री असताना अनेक आजूबाजूची ग्रामीण भागातील गावांचा समावेश पुणे महापालिकेमध्ये झाला. काही समावेश झाली, काही विरोध झाला, ती गावं वगळण्यामध्ये आली. कमिटी माझ्या अध्यक्षतेखाली त्यावेळेला होती. पण जो ग्रामीण भाग या शहराशी जोडला गेला त्या ग्रामीण भागातल्या प्रचंड प्रमाणाच्या पायाभूत सुविधा सुद्धा अजितदादा दीर्घकाळ पालकमंत्री म्हणून राहिले, मुख्यमंत्री अर्थमंत्री म्हणून त्यांनी काम केलं. बऱ्याचशा पायाभूत सुविधा त्यांनी त्या कालावधीमध्ये केल्या. मेट्रोची सुरुवात करत असताना मला आठवतं की 2010 मध्ये मी अर्थसंकल्प मांडताना पुणे मेट्रोच्या साठी एक तरतूद करावी असं अर्थसंकल्पात सूचित करावं आणि तरतूद करण्याची त्यांनी सूचना केली होती. म्हणजे पुण्याच्या मेट्रोची सुरुवात 2010 सालापासून आम्ही त्या ठिकाणी केली होती. मला नम्रतापूर्वक त्या ठिकाणी सांगायचं. नंतर जरूर देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना त्यांनी वेग दिला. दादांच्याही त्याचा सतत पाठपुरावा भारत सरकारच्या माध्यमातून तेथेही त्या ठिकाणी सहकार्य झालं. पण आज शहरातील उड्डाणपूल असतील, डबल परत उड्डाणपूल करण्याचा धाडसी निर्णय असेल, असे अनेक काही बाबी या शहरामध्ये झालेला आपण त्या ठिकाणी पाहतो आहोत. आणि त्याच्यामुळे निवडणुकीच्या पूर्वार्धात जे वातावरण होतं पुण्यामध्ये असेल किंवा पिंपरी चिंचवडमध्ये असेल त्या वातावरणामध्ये पूर्णपणाचा बदल झाल्याचं पाहायला मिळतंय, माहिती सुद्धा मिळते. ज्या पद्धतीने एखादी प्रचाराची मोहीम दादांनी राबवली आणि संबंध दोन्ही शहरांच्या मध्ये पिंजून काढत वार्ड प्रभाग न्याय सभा घेणं, जाहीर सभा घेणं, त्याचबरोबर ती रोड शो त्या ठिकाणी करणं, विविध घटकांशी संवाद करणं, अशी एक विलक्षण आतोटी या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने दादांनी त्या ठिकाणी केली. त्याच्यामुळे या शहरातलं वातावरण आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी निश्चितपणाने त्या ठिकाणी अनुकूल आहे. राज्यामध्ये सुद्धा मी राज्यभर फिरून आलेला आहे. त्यामुळे राज्यामध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नगरपालिकेमध्ये ज्या पद्धतीने यश मिळालं तशाच पैकी यश राज्यामध्ये सुद्धा मिळेल हे मला आवर्जून या ठिकाणी सांगायचं आहे. यावेळच्या जाहीरनाम्यामध्ये जी घोषणा पुणे आणि पिंपरी चिंचवडसाठी दादांनी केली ती अत्यंत महत्वपूर्ण आहे. मेट्रो आणि बस सेवाचा प्रवास हा मोफत केला जाईल असं जाहीरनाम्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने दादांनी त्या ठिकाणी सांगितलं. अनेकांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले. कदाचित अनेकांना माहिती नसेल की हे एकतर बोललं जाईल याचा कदाचित अंदाज आला नसेल, पण बोललं गेल्याच्या नंतर अनेकांना असं वाटलं की राज्य सरकारचा याच्यात काय सहभाग आहे का. तसं नाही. पुणे महापालिकेचं, पिंपरी चिंचवड महापालिकेचं स्वतःच्या उत्पन्नातून पुणेकरांना आणि पिंपरी चिंचवडकरांना ही मोफत सेवा हे उपलब्ध करून देण्याचं धोरण दादांनी त्या ठिकाणी घेतलंय. आपल्याला कल्पना आहे की लाडकी बहीण योजना राबवण्याचा निर्णय ज्यावेळेला झाला महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून अर्थमंत्री म्हणून दादांनी घोषित केली त्यावेळेला अनेकांनी विरोधकांनी सांगितलं की योजना जर काय राबवली गेली तर राज्य कर्जबाजारी होईल, पगार देण्यासाठी सुद्धा पैसे उरणार नाही. पण आज आपण पाहतो आहोत की जवळपास 40,000 कोटी रुपये दर वर्षाला लाडकी बहीण योजनेच्यासाठी त्या ठिकाणी दिले जात असताना राज्यातल्या पायाभूत सुविधांचा वेग आणि वेगवेगळ्या विभागांच्या योजना फार मोठ्या प्रमाणावरती राबवल्या जात आहे. त्यामुळे जे अभिवचन आज आम्ही आमच्या जाहीरनाम्यामध्ये दिलंय, मी आपल्याला विश्वास देतो प्रदेशाध्यक्ष म्हणून
की पुणेकरांनी पिंपरी चिंचवडकरांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कौल दिला. एक असं आहे की एकदम आता 2 दिवसावरती आले मतदान, त्यावेळेला आकडेवारीचं भाकीत करणं योग्य राहणार नाही. पण एक स्पष्ट करतो, अधोरेखित करतो, सुरुवातीच्या कालावधीमधल्या परिस्थितीमध्ये खूप बदल झाला. जे म्हटलं जात होतं त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्या ठिकाणी मिळते. बघूया ना आता काय. 16 तारखेला आज तारीख आहे, 13, 3 दिवसाचा अवधी आहे, 72 आवर्स, फक्त 72 तास. सुप्रियाताई ज्येष्ठ आहेत, संसदपटू आहेत, त्याच्यामुळे त्यांचा पुण्यातला अनुभव माझ्यापेक्षा खूप अधिक आहे. त्यामुळे शेवटी त्या म्हणाल्या असतील ते योग्य आहे. काय पिंपरीत नाही, मला असं ना असं कसं म्हणा. मी म्हणालो ना, त्यांनी सुप्रियाताई काय म्हटल्या त्याच्यावरती मला मत विचारलं. त्या काय म्हटल्या त्याच्यावरती माझ्या पक्षासाठी अनुकूल म्हटले असतील तर मी स्वागतच करणार ना. एक भाग नक्की आहे की शेवटी त्या विचाराच्या पास आल्यावर जरूर राज्यपालांवरती आमच्याशी चर्चा त्या ठिकाणी होणार. असं आहे, प्रत्येक जण आपापल्या परीने स्पेक्युलेशन करत असतो. मला अनुकूल किंवा प्रतिकूल असण्याचं कारणच काय. एक कोणा गटाकडून असं त्यांच्यापैकी कोणी बोलण्याचं माझ्या ऐकिवात नाही. एक भाग, आम्ही ज्या वेळेला निर्णय घेतला सत्तेमध्ये जाण्याचा, त्यामध्ये दादांच्या बरोबरीने मी, भुजबळसाहेब, प्रफुल्लबाईंची महत्वपूर्ण भूमिका होतीच. ते कोणाला नाकारता येणार नाही, कारण दिल्लीची चर्चा करण्यामध्ये आम्ही दोघे होतो, दादाही होते त्यावेळेला. स्वाभाविक आहे या सगळ्या नव्या रस्त्यामध्ये माझा किंवा प्रफुल्लबाईंचा रोल दादांच्या इन्व्हॉल्वमेंट मध्ये तितकाच राहिला. एक हाती प्रचार करत असताना लोकसभा मी लढलो, मला लोकसभा लढायची नव्हती, पण पक्षाने आदेश दिला मी लोकसभा लढली पाहिजे, मी लढलो, यशस्वी झालो. त्याच्यानंतर विधानसभेमध्ये आपल्याला यश मिळालं. 2 मुद्दे याच्याशी येतात की शेवटी विलिनीकरणाच्या बाबतीमधला निर्णय झाल्याच्या नंतर एनडीए मधला सहभागाचा निर्णय हा पुन्हा वरिष्ठ पातळीवरती चर्चा करावं लागेल. त्याच्यामुळे कदाचित असेल तर त्याला गती येईल पुढच्या कालावधीमध्ये, मला माहित नाही. तुमच्या शुभेच्छाबद्दल आभारी आहे. एक असं आहे की एक बाब लक्षात घ्या, अनेक वेळेला निवडणूक पूर्व आपण वेगवेगळे लढत असतो, पण निवडणुकीच्या नंतर पोस्ट अलायन्स आणि प्री अलायन्स हे शब्दच का आले. हे शब्द त्याच्यासाठीच आले की त्याच्यानंतर ज्या पद्धतीने जे राजकीय दृष्ट्या शहराच्या विकासासाठी योग्य होईल तो निर्णय आम्ही नक्की करू त्यावेळेला. आज त्याच्याबद्दल प्रिडिक्शन करण्याचं आवश्यकता नाही ना. काँग्रेस काय आरोप करते याच्यावरती फार मी लक्ष देऊ इच्छित नाही, कारण काँग्रेस हा देशात, राज्यात, पुण्यात पूर्णपणाने शक्तीन झाले. पक्ष संपत नाही कधी, काँग्रेसचा विचारही संपणार नाही. काँग्रेसची जे पाठबळ होतं ते पाठबळ खूप कमी झालं. आता एकेकाळी काँग्रेसचं स्वतःच्या चिन्हावरती काँग्रेस बहुमतात पुणे शहरात यायची, आता उमेदवार मिळायला वाताच झाली. त्याच्यामुळे ज्या पक्षाचं नेतृत्व इतकं दिशाहीन आहे त्यांनी टीका करणं फक्त टीका करण्यासाठी, अस्तित्वासाठी टीका आहे. कुठेतरी आम्ही आहोत शहरात हे दाखवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर टीका केली, मग ठळकपणाने बॅनर लाईन होते, याच्यापेक्षा काय फार त्याच्यात अर्थ असं मी मानत नाही. आता ते इतके मोठे नेते आहेत प्रशांत जगताप, कारण ते आता इतके बुद्धिजीवी आहेत, आयडिओलॉजिकल विचार करणारा एक मोठा नेता असल्यामुळे त्याबद्दल वक्तव्य करणं योग्य नाही. जागा कोणाच्या, आमच्या का कोणाच्या,
त्याच्यामुळे आमच्या जागा आमच्या अपेक्षेप्रमाणे जास्त येतीलच. आता बीजेपीने आमच्या जागांच्या बाबतीमध्ये काय अंदाज केला होता मला माहित नाही ना. त्यांनी काय अंदाज केला होता बीजेपीच्या जागांच्या बाबतीत आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाबतीमध्ये तो काय त्याची काय मला माहिती नाही. मी फक्त समन्वयाचं काम ज्या वेळेला तशी फ्लोर मॅनेजमेंट असते ना तसं यामध्ये ज्या वेळेला थोडंसं कटुता खूप निर्माण झाली त्याच्यातला मॅनेजमेंट मधला एक मी भाग होतो. बाकी काय बाकी मी माझ्या पक्षाची भूमिका मांडण्यासाठी राज्यभर फिरलो. याही होत्या सोबत रुपालीताई राज्यभर. कोण म्हणतं उशिरा आला तुम्हाला. जर तरचा मुद्दा का ना आहे एक तर निकालाची वाट बघूया, नाहीतरी देशात आम्ही सत्तेवरती आहोत, राज्यामध्ये आम्ही सत्तेवरती आहोत. परस्परांच्या विरोधात नाही ऐका परस्परांच्या विरोधामध्ये निवडणूक लढवतो ती वस्तुस्थिती खरी आहे. पण परस्परांच्या विरोधामध्ये लढताना एनडीए मजबूत करून पुढे वाटचाल करायची हाही निर्णय आम्ही आधी घेतलेला आहे. इथलं संख्याबळ परिस्थिती काय होईल ते आपण बघू. आता तुम्ही जे सगळे आता सांगितलं भाकीतं वर्तवलेली आहे काँग्रेस किंवा काय, आता विरोधकांची संख्या किती आहे याच्याबद्दलची ती 2 आकडेपर्यंत जाईल की नाही. जसं विधानसभेमध्ये 60 सालापासून आतापर्यंत एखादी काँग्रेस असताना किंवा इतर युती किंवा आघाडी असताना कधी जागा 160, 170, 75च्या पुढे गेला नाही. आता तर 238 आल्या. विरोधी पक्ष नेता बसून बनवू शकत नाही. तशीच अवस्था कदाचित यावेळेला जे आता इतर जे पक्ष आहेत जे लढत आहेत ते जरूर प्रमुख पक्ष आहेत. योगेश काय बोलला मला माहित नाही, पण ईव्हीएम हॅक केलं जातं असं त्याने कुठेतरी सांगावं. मला माहित नाही. मी योगेशच्या त्या ज्ञानाबद्दल आनंदित नाही. पुण्यात गुन्हेगार शिवाय त्यांच्या कुटुंबियांना उमेदवारी दिली गेली होती. झाल्यानंतर दादांनी सांगितलं की आमच्या मित्र पक्षांनी त्यांना उमेदवारी दिली. जो मित्र पक्ष होता त्यांनी पण साथ सोडली. तर नेमकी ही उमेदवारी दिली कोणी आणि तुम्ही याचं समर्थन करताय? एक बाब स्पष्ट वारंवार दादाने केली, ते राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, त्यांनी स्पष्ट केली बाब की मित्र पक्षाला जागा त्या सोडल्या, मित्र पक्षाने उमेदवार दिले. जरूर त्या उमेदवारांचं चिन्ह घड्याळ आहे हे सुद्धा काही पुढे दादाने नाकारलं नाही. पण आपण अनेक वेळेला बघतो की राज्यामध्ये काही ठिकाणी मित्र पक्षाची युती होत असताना प्रमुख राजकीय पक्षाचं चिन्ह घेतलं जात असतं, उमेदवार ते सुचवत असतात. असं राज्यात अनेक ठिकाणी विधानसभेला सुद्धा घडलेलं आपण पाहिलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की दादांनी खुलासा केला असल्यामुळे तो विषय आता संपलाय. गुन्हेगार निवडून आले तर त्यांची जागा जेलमध्ये असेल असं मुख्यमंत्री म्हणाले. गुन्हेगार जर निवडून आले तर त्यांची जागा सभागृहात नाही तर जेलमध्ये असेल मुख्यमंत्री म्हणाले. तर तुमचे उमेदवार जे गुन्हेगार आहेत ते निवडून आले तर तुम्ही त्यांना जेलमध्ये पाठवणार का? एक असं आहे की ती कायद्याची प्रक्रिया आहे. शेवटी गुन्हेगारी व्यक्ती त्याच्या विरोधामध्ये ज्या कायद्याअंतर्गत न्यायालयामध्ये चालू असेल त्याप्रमाणे ते निर्णय त्या ठिकाणी होत असतो. मुख्यमंत्री त्यांच्याकडे गृह विभाग आहे, मुख्यमंत्र्यांचा तो अधिकार आहे त्या बाबतीमध्ये वक्तव्य करणं, त्या बाबतीमध्ये ते बोलले असतील. गुन्हेगारांना किंवा त्यांच्या कुटुंबात तिकीट देणं राजकीय योग्य आहे. एकदा दादानी या विषयावर खुलासा केल्यावर मला या विषयावरती अधिक बोलायचं. पश्चिम महाराष्ट्र मेट्रो हा केंद्राच्या अखत्यारीतला विषय आणि दुसरीकडे चंद्रकांत पाटलांनी सांगितले की ही योजना मूळतः फसली आहे. एक असं आहे की ज्या वेळेला आम्ही विरोधामध्ये लढतो त्यावेळेला चंद्रकांत पाटलांचं विधान ठीक आहे. मुख्यमंत्री महोदय म्हणाले ते बरोबर होते की मेट्रो ही भारत सरकारच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून झालेली त्या ठिकाणी, पण शेवटी मेट्रोच्या मधून मिळणारं उत्पन्न हाच केंद्र सरकारचा त्याच्यातला भाग आहे. मेट्रोनी प्रवास करणाऱ्या पुणेकरांना किंवा पिंपरी चिंचवडकरांचा जो प्रवासाचा खर्च होईल तिकिटाचा वगैरे काय तेवढा सगळा महापालिकेच्या माध्यमातून दिला गेल्यामुळे तिथे काय अडचण असावी असं मला स्वतःला काय वाटत नाही. या निवडणुकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आलेले आहेत. तर एक चांगल्या प्रकारचा मेसेज सांगितलं गेलेला आहे. आगामी काळात पण पुढे कंटिन्यू राहणार आहे.
नाही, काय म्हणाले? लोक एकत्र आले. नको प्रफुल्लभाई म्हणा, मी नाही पाहिलेलं, पण एक असं आहे की नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्ही वेगवेगळे लढलो, परस्परांच्या विरोधामध्ये लढलो. पुणे महापालिका ज्या वेळेला भारतीय जनता पक्ष स्वतंत्र लढणार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वतंत्र लढणार, त्यावेळेला मग प्रत्येकाला आपापले निवडणुकीच्यासाठी मित्र पक्ष जोडण्याचा अधिकार आपोआपच निर्माण झाला. स्वाभाविकच आदरणीय पवार साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या दोन्ही शहरांच्या मध्ये एकत्रितपणाने आम्ही निवडणूक लढतो. हा निवडणुकीच्या पुरता केलेली ती युती आहे. दोन भाग आहेत, एक तर निवडणूक एकत्रितपणाने लढणं, आणि आपण जे मला प्रश्न विचारताय ते निवडणुकीच्या नंतर दोन पक्षाचं विलिनीकरण. हा एक दोन वेगळे विषय आहेत. विलिनीकरण हा विषय खूप मोठा आहे. याचं कारण असं, मी आज ऑथेंटिक सांगतोय, 2014ला मी प्रदेशाध्यक्ष होतो. निवडणुकीचे निकाल लागत असतानाच आम्ही भारतीय जनता पक्षाला बाहेरून पाठिंबा दिला. भारतीय जनता पक्षाबरोबर सोबत जाण्याची चर्चा पक्षामध्ये वरिष्ठ पातळीवरती, अंतिम नेतृत्वाच्या पातळीवरती 2014ला झाली. 2016-17ला मी अध्यक्ष होतो. त्यावेळेला आम्ही जवळपास फक्त शपथविधी कधी घ्यायचा इथपर्यंत पोहोचलो होतो, परंतु काही कारणामुळे त्यावेळेला घडू शकलं नाही. 19ला आपण पाहिलं की सगळ्या बाजूने चर्चा चालू होत्या. त्यावेळेला देवेंद्रजीची आणि दादांची शपथ तुम्ही सगळे पहाटेची म्हणता, पण ती 8 वाजता झाली चांगल्या उन्हामध्ये. पण त्याच्यानंतर सुद्धा 22मध्ये एकनाथरावांनी निर्णय घेतल्यावर पुन्हा एकदा पक्षामध्ये चर्चा झाली, भारतीय जनता पक्षावर जावं. आदरणीय साहेबांनी 3 प्रमुख नेत्यांची समिती नेमली होती, परंतु ते काय झालं नाही. 2023मध्ये आम्ही एक सामूहिक निर्णय घेतला दादांच्या नेतृत्वाखाली. दादा, भुजबळ साहेब, प्रफुल्लभाई, सुनील तटकरे असतील, दिलीप वळसे पाटील असतील, हसन मुश्रीफ असतील, धनंजय मुंडे असतील, की आपण एनडीएच्या सोबत जावं. आणि आमच्या सोबत त्यावेळेला 43 आमदारांनी सहमती दाखवली. त्यामुळे आज लोकसभेच्या निवडणुका सुद्धा आम्ही इंडिया म्हणून लढलो, विधानसभेच्या निवडणुका सुद्धा इंडिया म्हणून लढलो. 59 जागांपैकी 41 जागांवर यश मिळालं आणि आम्ही निर्णय पक्षामध्ये घेतलेला आहे, याचा उल्लेख देवेंद्रजींनी सुद्धा परवाच्या पुण्याच्या नंतर एका मुलाखतीमध्ये स्पष्ट केला की 29 पर्यंत आम्ही सत्तेमध्ये सुद्धा आहोत आणि 29ची निवडणूक सुद्धा आम्ही एकत्रितपणाने लढवणार आहोत. ही भूमिका आज दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही ठामपणाने घेतली आहे. त्यामुळे विलिनीकरण हे सगळे मुद्दे असतील त्याच्यात त्या चर्चेच्या अधीन त्या ठिकाणी तुम्ही आता जी भूमिका मांडली, तुमच्या पक्षात भाजपसोबत जावं की नाही याच्यावर सातत्याने 2 गट राहिलेले, पण आज तुम्ही जे सांगताय आणि जो गट विरोध करत होता भाजपसोबत जायला, आज तोच तुमच्यासोबत येऊ इच्छितोय सध्या, तुम्ही बरोबर होता. बरोबर नाही, आता काळाच्या ओघामध्ये ते योग्य होतं हे सिद्ध झालंच, कारण राज्याच्या 12 कोटी जनतेने स्ट्राईक रेट 72% ठेवून आम्हाला विजय केला. घड्याळाच्या चिन्हावरती 59 पैकी 41 निर्वाचित झाले. याचा अर्थ आम्ही घेतलेला निर्णय आमच्या पुरता केवळ सीमित बरोबरती नव्हता, तर राज्यातल्या जनतेला तो भावना आवडला आणि दादांनी नेतृत्व परत पक्षाचं करावं, सरकारमध्ये करावं असं जनतेचा कौल त्या ठिकाणी आला. आता आपण जे म्हणताय ते खरं आहे की शेवटी आता हा निर्णय साहेबांच्या पक्षाने त्या ठिकाणी करायचा आहे आणि तो केल्याच्या नंतर मग आमची त्या माध्यमावरती चर्चा होईल. मुद्दा असं आहे, साहेबांच्याच पक्षातले जे लोक सुरुवातीला विरोध करत होती भाजप सोबत जायला विचारधारेच्या मुद्द्यावर, ती तुमच्यासोबत येऊ इच्छितात, त्यांचा निर्णय केवळ चुकीचा होता. आता तो एक असं की ते येऊ इच्छितात का ना सत्तेत, याच्याबद्दल मी अनभिज्ञ आहे. माझ्या स्तरावरती या विषयावरती चर्चा अजून तरी आलेली नाही. एक भाग येईल त्यावेळेला आम्ही जे कोर ग्रुप म्हणून बसतो त्याच्यावर चर्चा होईल. आम्ही फक्त तारीख फायनल व्हायची आहे. तुम्ही सांगितली तारीख तर मला बरं होईल. निवडणूक जाहीर झाल्यापासून पहिल्या दिवसांपासून भाजपकडून तुमच्यावर टीका सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पण भाजपवर तुमच्यावर टीका केली आहे. अधिकाऱ्यांना ते म्हणाले हवेत हे करायला कोणाच्या बापात होतं. 2 भाग आहेत की ज्या वेळेला निवडणूक पूर्वी आम्ही ज्यावेळेला बसलो होतो, मुख्यमंत्री होते, उपमुख्यमंत्री होते, मी होतो, प्रफुल्लभाई होते, स्वतंत्रपणाने निवडणूक लढवायची ठरवलं. त्यावेळेला ती मैत्रीपूर्ण वातावरणामध्ये लढली जावी. टोकाचे मनभेद होतील अशी वक्तव्य होऊ नयेत अशी चर्चा जरूर झाली, परंतु शेवटी निवडणुकीच्या प्रचाराचा वेग वाढला की स्वाभाविकपणाने टीका टिप्पणी होत असते. त्याच्यामध्ये काय फार मोठं वावगं वाटण्याचं काय कारण नाही, कारण राज्यात युती आणि महाआघाडी असं समीकरण 95 साली आल्यापासून
त्या सरकारमधले घटक पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका परस्परांच्या विरोधामध्ये लढलेले होते. त्यामुळे इथे जे झालं असेल ते झालं. त्यानंतर माझी मुख्यमंत्र्यांची चर्चा झाली, माझी दादांजवळ चर्चा झाली, मी बावनकुळ्यांच्या जवळ होतो, रवींद्र चव्हाणांच्या जवळ सुद्धा माझी चर्चा झाली. मला असं वाटतं आता गेल्या 7-8 दिवसात त्या पातळीवरचं काही टीका टिप्पणी होत नाही, पण बाकी विकासाच्या मुद्द्यावरती लढाई होतच हा आहे. प्रचाराचा वेग आहे की भाजप कुठेतरी बायबल झाल्याचं दिसतंय, कुठेतरी घाबरल्याचं दिसतंय? नाही, शेवटी भारतीय जनता पक्ष हा सुद्धा देशातील एक सर्वात मजबूत पक्ष आहे. राज्यात आहे, देवेंद्रच्या नेतृत्वाखाली देशामध्ये मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो आहे. आम्ही त्यांचे घटक पक्ष आहोत. एक बाब नक्की आहे, जसं मी सुरुवातीला उल्लेख केला, अर्ज भरतानाची जी स्थिती होती त्यावेळेला जसं वाटत होतं त्या वातावरणात खूप बदल निर्व्यातपणाने झालेला पाहायला मिळतो आहे. मी सुद्धा वेगवेगळ्या घटकांशी ज्या वेळेला बोलत असतो त्यावेळेला पुन्हा पिंपरी चिंचवडमध्ये वातावरण पूर्णपणाने बदललेलं आहे. 2 दिवस राहिलेत, बघू. तुम्ही रवींद्र चव्हाणांसोबत चर्चा केली, काही आणखी लोक पण त्या चव्हाणांनी स्टेटमेंट केली, आता आम्हाला पश्चाताप होतोय. भाजपवर पहिल्यांदा एखाद्या मित्र पक्षाने ही वेळ आणली. कुठेतरी नेहमी राष्ट्रवादीशी बोललं जातं की राष्ट्रवादी न्यूसेन्स व्हॅल्यू नेहमी पॉलिटिकल न्यूसेन्स व्हॅल्यू ज्याला आपण म्हणतो. रवींद्र चव्हाण साहेब बोलले त्याच्यानंतर माझं त्यांची चर्चा झाली. हे रवींद्र चव्हाणांचं वाक्य जरूर आहे, पण ते आधी बोलले त्याच्यानंतर माझी त्यांची चर्चा झाली. नंतर ते बोलल्याचं माझ्या कुठेही ऐकिवात नाही. एक आणि त्याचबरोबर ते आपण पाहिलं ते 14 ते 19 देवेंद्रजींचं उद्धवजींचं सरकार असताना सुद्धा प्रचंड टिकाटिपणी झाली. आता नगरपालिकेच्या निवडणुकीला काय कमी टिकाटिपणी झाली का शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष? ते होत राहतात. पण ते शिवसेनेला टार्गेट करताना दिसत. निवडणुकीच्या निमित्ताने आम्ही एकत्रित आलो. नगरपालिका नगर परिषदामध्ये दोन्ही राष्ट्रवादीला पिछाड झाली 11 वाजता. म्हणून ही आता तुम्ही महापालिकेला युती केली का, पहिला एक प्रश्न. आणि दुसरा, महापालिकेचा निकाल जर दोन्ही राष्ट्रवादी विरोधात झाला किंवा त्यात काय बदल झाला तर जिल्हा परिषदला तुम्ही दोन्ही एकत्रित राहणार. एक सांगतो आपल्याला, नगरपालिकेच्या निवडणुकीत आमची पिछाड झाली नाही. 1100 नगरसेवक देऊन आले. 2 क्रमांकाला नगरसेवकांची संख्येत राष्ट्रवादी आहे. आपण कधी इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवरती शोधा, 2 क्रमांकाला तुम्हाला घड्याळ दिसेल. नगराध्यक्षाला आम्ही 3 क्रमांक करतोय, मी नाकारत नाही, पण 30 नगराध्यक्ष राष्ट्रवादीचे आहेत. आम्ही कमी नाही आहोत. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सांगतोय. आता या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये शेवटी निवडणुकीमध्ये निकाल कमी अधिक होत असतात. त्याच्यामुळे काय पुढची सगळी समीकरण ठरत असतात असलेला काय भाग नाही. एकत्रित चांगले निकाल आले म्हणजे पुन्हा विलिनीकरण झालं असे मानण्याचं काही कारण नाही. किंवा निवडणुकीमध्ये अपयश आलं, पण तुम्ही जे मगापासून सारखं मला हॅमरिंग करताय काँग्रेस सोबत सुरू होती. जर मग काय भीतीच नव्हती किंवा वातावरण चांगलं होतं तर मग सगळ्याच पक्षांना हे करायची काय करत होती, तुम्ही येताय का, तुम्ही येताय का, तुम्ही येताय का. आणि शेवटी 8 दिवस सगळं गोंधळ ठेवून दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित गेलं. हे नक्की कळत नाही ना. मग निवडणुकीमध्ये सामोरं जात असताना जे राजकीय कौशल्य दाखवावं लागतं तेवढं राजकीय कौशल्य अजित पवारांच्याकडे नक्की आहे. त्याच्यामुळेच पुण्याचा कारभारी पुणेकरांनी एकेकाळी बदलला. कलमाडी साहेब आज हयात नाहीत, त्यांच्या नेतृत्वाबद्दल आदर ठेवतो, कारण माझे त्यांचे खूप चांगले संबंध राहिले. पण ते अजितदादांचं कसब आहे. पुणे जिल्हा परिषद एक हाती केवळ अजितदादांनी आणली. यापूर्वी कधी ती मिळत नव्हती. पुणे महापालिका किंवा पिंपरी चिंचवड हे अजितदादांच्या नेतृत्वाचं यश असं मला ठामपणे सांगा. एक असं आहे, देशात आणि राज्यामध्ये ज्या वेळेला आघाडी किंवा युतीची अपरिहार्यता आली, बघा 1989 साली देशामध्ये पहिल्यांदा केंद्र सरकार आघाडीचं युतीत झालं. विश्वनाथ प्रताप सिंग ज्यावेळेला पंतप्रधान झाले त्याला भारतीय जनता पक्षाने सुद्धा विश्वनाथ प्रताप सिंगांना पाठिंबा दिला होता. कम्युनिस्टांनी सुद्धा दिला होता. प्रचंड भिन्न टोकाची विचारसरणी असलेले राजकीय पक्ष सुद्धा ज्या वेळेला आघाडीच्या राजकारणाची अपरिहार्यता येते त्यावेळेला पाहायला मिळतं. मी आपल्याला मुद्दाम सांगतो, 99 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन झाला, स्वाभिमानाच्या विचारावरती झाला. त्या निवडणुकीत काँग्रेसच्या नेतृत्वाने आदरणीय पवार साहेबांवरती अत्यंत गलिच्छ शब्दात जहरी टीका केली. पण निवडणुकीच्या निकालानंतर आम्ही एकत्रित आलो. तीच गोष्ट 14 सालामध्ये ज्याला भारतीय जनता पक्ष शिवसेना वेगळे लढले
त्यावेळेला सुद्धा त्याच पैकी टीका झाली. सांगण्याचा मतितार्थ असा आहे की याच्यात मतदारांचा विश्वासघात हा मुद्दा येत नाही. आघाडीच्या राजकारणाची अपरिहार्यता येते त्यावेळेला परस्पर भिन्न विचारसरणीचे सुद्धा एकत्रित येऊन सरकार चालवतात. हे देशामध्ये आता कम्युनिस्टांनी कशाला काँग्रेसला पाठिंबा दिला असता? या कम्युनिस्ट पक्षाची निर्मिती मार्क्स आणि लेनिनवादावरती झाली आणि डाव्या विचारसरणीवरती झाली. सतत काँग्रेसला शत्रू मानणाऱ्या कम्युनिस्टांनी एकेकाळी काँग्रेसला पाठिंबा दिला. फार काय महाविकास आघाडीचं सरकार आम्ही 19 ला केलं त्यावेळेला सोनियाजींनी शिवसेनेला पाठिंबा दिला. उद्धवजी मुख्यमंत्री झाले. हे दिस इज ऑब्विस, कारण आता एक हाती सत्ता येण्याचे दिवस संपले. घेण्यासाठी कुठली अडचण येईल असं मला स्वतःला काय त्या ठिकाणी वाटत नाही. राजकारणामध्ये टीका टिप्पणी होत असते ज्याला निवडणुकीला आपण सामोरं जात असताना, परंतु एनडीएचे घटक म्हणून पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा आम्ही त्या ठिकाणी काम करत राहणार आहोत. आज आपल्याला या ठिकाणी बोलून संवाद करत असताना राज्यातील आज एकंदरीत परिस्थिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं महापालिकेच्या निवडणुकीमध्ये उद्याच्या कालावधीमध्ये निर्माण होऊ शकलेलं स्थान आणि पुणे पिंपरी चिंचवडची ही एकंदरीत राजकीय वस्तुस्थिती आपल्या समोर मांडावी म्हणूनच आपल्याला या ठिकाणी बोलवलं. मला जे आपल्या समोर संवादाच्या रूपाने बोलायचं होतं ते मी बोललेलं आहे. आपण मोकळेपणाने संवाद करावा अशी आपल्याला विनंती.